आता काय तो तर तोडून टाकला सर तू. नाही पण त्याच्या काचा आहेत ना, त्या लागू शकतात ना पायाला. जरा मागे. अरे माझा चष्मा तुटला कसा? बापूजी मी लाईट चालू करायला गेलो तर तुमचा चष्मा माझ्या पायाच्या खाली आला. अरे चष्मा तुझ्या पायाखाली आला की तू चष्म्यावर पाय ठेवलास? ते आता धांदरट कुठला, माझा चष्मा फोडलास. एकच चष्मा होता तो पण फोडलास. आता चष्म्याशिवाय मी काय करणार? सॉरी बापूजी. काय सॉरी? इतक्या रात्री तू आलासच का? मी तर झोपलेलोच होतो बापूजी. त्या बाघाचा फोन आला मला आणि सांगायला लागला की त्याने स्वप्नात पाहिलं की तुम्ही पलंगावरनं खाली पडलात आणि तुमच्या कमरेला मार लागला. अरे पण ते तर स्वप्न होतं ना. अहो मी पण त्याला तेच सांगितलं बापूजी, पण एवढ्यात नट्टू काका म्हणायला लागले, अहो नाही सेठजी, आज पौर्णिमा आहे आणि मी नेहमी बघितलंय की बाघाने पौर्णिमेच्या रात्रीला जी काही स्वप्न बघितली आहेत ती नेहमी खरी ठरली आहेत. हा नट्टू पण ना. अरे बाघा काय अंतर्यामी आहे की तो काही स्वप्न बघेल आणि ते खरं होईल. आणि तू पण नट्टूने जे सांगितलं ते तू खरं मानलं. आला मध्यरात्री माझा चष्मा तोडायला. नाही बापूजी, माझा नाही विश्वास बसला त्यांच्यावर. मी त्यांना ओरडलो आणि झोपायला लावलं आणि मी पण झोपून गेलो बापूजी. अरे झोपला होतास तर मग काय आलास? मग मला पण अगदी तसंच स्वप्न पडलं की तुम्ही पलंगावरनं खाली पडलात आणि तुमच्या कमरेला मार लागला. मग मला तुमची काळजी वाटली आणि म्हणून मी बघायला आलो की तुम्ही ठीक आहात ना. अभूचक, तू मला बघायला आलास त्यामुळे मला दिसणं बंद झालं. चष्मा तोडलास माझा. एकतर आधी मी तुला चष्मा बनवायला दिला होता, तो तर तू बनवला नाही. त्यात हा एक शिल्लक होता, तो पण तोडून टाकलास. आता चष्म्याविना मी काय करणार? नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बापूजी. मी उद्याच्या उद्या तुमचे दोन्ही चष्मे नीट करून आणतो. अरे भाऊ, चष्मा बनेल तेव्हा बनेल ना. तोपर्यंत मी काय करणार? चष्मा नसेल तर मला सगळं पुसट दिसतं. बापूजी तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना. मी बनेन तुमचा तिसरा डोळा. मी उद्या पूर्ण दिवस घरी राहीन ना बापूजी. एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे. तुम्हाला जे काही बघायचं असेल ते मी माझ्या डोळ्याने तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. तुम्हाला आता हे सांग किती वाजलेत? लगेच बघून सांगतो बापूजी. 3:30 वाजलेत. अच्छा ठीक आहे. जा जाऊन झोप जा आणि 2.5 तासाची जागा हो. 2.5 तासाने? 2.5 म्हणजे ते 2 आणि अर्धा तेवाला 2.5. अजून कुठल्या 2.5 असतात? एवढं काय 2.5लंय? नाही म्हणजे एवढं काय अडलंय? इतक्या लवकर का उठायचंय 2.5 तासांमध्ये? अरे का उठायचं काय जेठ्या? रोजच्या प्रमाणे मला मॉर्निंग वॉकला जायचंय. मॉर्निंग वॉक? हा. आता चष्मा नसेल तर मी एकटा जाऊ शकणार नाही. तुला यावंच लागेल ना माझ्यासोबत. म्हणून आता जा आणि जाऊन झोप. 2.5 तासानंतर उठ. हा. माझा तिसरा डोळा. तिसरा डोळा? अरे बापूजी, तुमचा तिसरा डोळा मी तेव्हाच बनवू शकेन जेव्हा माझे 2 डोळे उघडतील. बापूजी मी काय म्हणतो की तुम्ही उद्या मॉर्निंग वॉक संध्याकाळी नाही करू शकणार? मॉर्निंग वॉक संध्याकाळी? हा म्हणजे तोपर्यंत तुमचा तो चष्मा पण येऊन जाईल ना. अरे नाही भाऊ, मला सकाळीच जावं लागेल. तो माझा खास मित्र आहे ना नाथा, त्याचा 70वा वाढदिवस आहे उद्या. मग मला जावं लागेल. मी नाही गेलो तर त्याला वाईट वाटेल. अरे तर काही हरकत नाही बापूजी, मी त्यांना फोन करून सांगेन ना की तुमचा चष्मा तुटलेला आहे. विना चष्म्याच्या तुम्हाला इतकं चांगलं दिसत नाही तर ते समजून जातील ना. हा चालेल ना? अरे नाही भाऊ, नाही जेठ्या, तो फार भाऊक आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं वाईट वाटून घेतो. मला जावंच लागेल. तू राहू दे, मी एकटाच जाईन. हा नाही तसं नाही आहे बापूजी, मी येणार ना बापूजी, तुमच्या बरोबर येणार, मी येणार. हा तुम्ही काळजी करू नका, झोपा आरामात. हा एकदम बेफिकीर राहून झोपा. खाली इथे गादी आहे, जरा सांभाळू ना बापूजी. आरामशीर झोपा. थोडा आत सरकून झोपा. हा नाही तसं काय वाटलं नाही, खाली पडलं तरी गादी आहे. हा काय टेन्शन नाही. हा ठीक आहे. जा तू झोप आता. हो बापूजी, हा जरा लॅम्प ठेवतो. जा ना आता, जाऊन झोप ना. हो निघालो हे जरा. ठीक. गुड नाईट, शुभरात्री बापूजी. हा शुभरात्री. बापूजींनी 6 सांगितलंय, पण मी 6:30चा गजर लावतो. 3 तासाची तरी झोप मिळू दे. हे सगळं ना त्या बाघामुळे झालंय. उद्या त्याला मी सोडणार नाही. मला ना अजूनही टेन्शन आहे. हे स्वप्न खरं नको व्हायला. एक
काम करतो, बापूजींच्या रूम मध्ये जाऊन झोपतो. बापूजी, बापूजी. जेठ्या, तू? हो बापूजी, मीच आहे. 6 वाजले. कराग्रे बापूजी, वसते. टाइम प्लीज, अजून 6 नाही वाजलेत. मग आता फक्त 3:45 वाजलेत. मग तू इतक्या लवकर का उठलास? मी तर अजून झोपलोच नाहीये बापूजी. का? नाही, मी झोपायला गेलो तेव्हा माझ्या मनात विचार आला की तिकडे मी झोपलो आणि मग सकाळी माझे डोळे नाही उघडले, तर म्हणून विचार केला की इथेच येऊन तुमच्या सोबतच झोपतो. म्हणजे कमीत कमी तुम्ही तर जागे होणारच ना, तर मला पण जागा कराल. ठीक आहे, ये. नाही ठीक आहे, ही खाली गादी आहे ना. मी अरे इथे झोप ना भाऊ. खाली का झोपतोय? झोप इथे, ये झोप. थँक्यू बापूजी. हा, झोप. हो बापूजी, हो काय झालं? अरे जरा बघ, आपल्या घरात कुत्रा शिरलाय. नाही कुत्रा नाही आहे बापूजी. माझ्या फोन मध्ये तो अलाराम वाजतोय. तू अलाराम म्हणून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ठेवलाय? हो बापूजी. का? ते मला कुत्र्याची भीती वाटते ना, तर मला जेव्हा पण अगदी लवकर उठायचं असतं ना, तेव्हा मी अलाराम मध्ये हीच रिंगटोन ठेवतो. बावळट कुठला! या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने मी सुद्धा घाबरलो. अरे हो बापूजी, मी तर हे विसरलोच की कुत्र्याला तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त घाबरता. चल चल आता उठ आणि पटकन मॉर्निंग वॉक साठी तयार हो. 6:30 पर्यंत तिथे पोहोचायचं आहे. 6:30 वाजेपर्यंत पोहोचायचंय? 6:30 तर इकडेच वाजलेत. बरं झालं बापूजींचा चष्मा तुटलेला आहे, नाहीतर वेळ बघून माझी बिन पाण्याची केली असती. बसल्या बसल्या परत झोपलास काय? नाही जागा आहे मी बापूजी. चला चला, मी तुम्हाला बाथरूम पर्यंत घेऊन जातो. अरे तेवढं तर मला दिसतंय, तेवढं तर जाईन मी. नाही विसरलात का? काल मी काय सांगितलं होतं? काय म्हणाला होता? मी बनणार आहे तुमचा तिसरा डोळा. तुमची सगळी कामं मी करेन. या, मी तुम्हाला बाथरूम पर्यंत सोडतो बापूजी. सांभाळू ना, इथे गादी संपते आहे, सतरंजी चालू होते. हा बेटा, हा. या बापूजी, या. हा, इकडे. हा, या बापूजी, तोंड उघडा. अरे काय करतोय जेठ्या? ब्रश मी करेन भाऊ. दे मला, दे. अच्छा, ठीक आहे. तर तुम्ही ब्रश करा आणि तोपर्यंत मी तुमचे कपडे काढून ठेवतो. हा.